नमस्कार, मी लता वैद्य. आज पुन्हा एकदा मी आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि सर्व मोठ्यांच्या आशीर्वादाने आपल्या समोर येण्याचे धाडस करीत आहे. आज मी दासनवमी प्रित्यर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांची जी मला माहिती आहे ती मी आपल्याला देत आहे. आशीर्वाद असावा असो. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी यांचा व्याप खूप मोठा आहे. यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर. यांचा जन्म चैत्र शुक्ल पक्ष नवमी 24 मार्च 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी झाला. यांच्या जन्माची वेळ रामाच्या जन्माची वेळ तीच. यांचे वडील सूर्याजी ठोसर, आई यांची राणूबाई आणि यांचा मोठा भाऊ गंगाधर हे जमदग्नी गोत्री ऋग्वेदी ब्राह्मण होते. यांच्या कुटुंबात रामोपासना, सूर्योपासना, मारुती उपासना पूर्वीपासूनच चालत आलेली होती. यांच्याकडे रामनवमीचा मोठा उत्सव साजरा होत होता. यामुळे यांना राम आणि मारुती यांची खूप भक्ती होती. यांचे पूर्व कुटुंबी कर्नाटकहून बीडला आले व जालना येथे राहिले. यांचे वडील लोकांना गुरुमंत्र द्यायचे. एकदा रामदास संध्याकाळी अंधाऱ्या खोलीत बसले होते. मग आई त्यांना शोधत आली आणि विचारले, अरे बाळा, इथे अंधारात बसून काय करतो? त्यावर ते म्हणाले, आई, मी विश्वाची चिंता करतोय. आई हे उत्तर ऐकून हतप्रभ झाली व त्याला म्हणाली, बाळा, अजून तू लहान आहेस. मोठा झाला म्हणजे विश्वाचे चिंतन कर. अजून तर तुला खूप अभ्यास करावा लागेल. पण त्यांच्या मनाला मानवेना. मग ते थोड्या दिवसांनी वडिलांकडून गुरुमंत्र घ्यायला गेले. वडिलांनी वय लहान 11 वर्षाचं म्हणून गुरुमंत्र दिला नाही. मग ते आपल्या मोठ्या भावाकडे गुरुमंत्र घ्यायला गेले. मोठ्या भावानेही गुरुमंत्र दिला नाही, कारण गुरुमंत्र जर दिला तर हा 11 वर्षाचाच आहे आणि संन्यासी वगैरे झाला तर. पण मग त्यांनी गुरुमंत्राचा ध्यासच घेतला. गुरुमंत्रासाठी हे अनमनी राहू लागले. याच अवस्थेत एकदा काही लोक आली आणि यांना ओढताण व ओरडाआरडा करून घेऊन गेली. आणि मग त्यांनी आपल्याला एका निर्जन पण सुंदर वनात आहोत असे त्यांना समजले. हा रामभक्तीचाच प्रसाद की ह्यांना एका वैभवशाली जागेवर एक मखर दिसला. तिथे एक तेजस्वी स्त्री पुरुष दिसले. ह्यांना एक कागद हातात देण्यात आला व गुरुमंत्र आणि वस्त्रही दिले गेले. ह्याच अवस्थेत हे जंगलात बसलेले होते. इकडे संध्याकाळी घरी आल्यावर यांच्या आईनी वडिलांना आणि भावांना सगळी हकीकत सांगितली. मग हे त्यांना शोधत शोधत आले. ते हे जंगलात बसलेले सापडले. मग त्यांनी विचारले तर ते म्हणाले, मला रामाने गुरुमंत्र दिला. तेव्हा हे 11 वर्षाचे होते हो. त्यांना घरी आणले आणि त्यांच्या हातातला कागद घेऊन वडिलांनी बसून वाचायला लागले तर त्यांची तिथे समाधीच लागली. परत ते काही उठले नाही. त्यांचा देह अंतच झाला. ते पाहून भावाने तो कागद घेऊन वाचला. त्यालाही वाचता क्षणी समाधी लागली. पण भाऊ समाधीतून परत आला. मग तो कागद जेव्हा नारायणाने वाचला तर त्यांनी तर मौनच धारण केलं. काय लिहिलं होतं कागदात काही कोणाला माहीत नाही. 1 वर्ष पूर्ण ते बोलले नाही. वडील गेल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसला. 1 वर्ष पूर्ण ते काही कोणाशीच बोलले नाही. मग 1 वर्षानंतर जेव्हा त्यांनी बोलणे सुरू केले तर आई आणि भावाला फार मोठा आनंद झाला. त्यांनी विचार केला की आपण आता ह्याचं लग्न लावू. 13वं वर्ष लागलं. ह्याला संसारात गुंतवू म्हणजे ह्याचं मन रमेल. त्यांनी ह्याच्या लग्नाचा थाट मांडला. लग्न लावलं. पण गुरुजींनी जसंच सावधान म्हणताच ते लग्नवेदीवरून पळून गेले. ते परत काही आले नाही. पळून कुठे गेले? ते नाशिकला. नाशिक तीर्थक्षेत्र आहे, धर्मनगरी आहे. तिथे पण ते नाशिकजवळ टाकळी गावात राहू लागले. 12 वर्ष त्यांनी तिथे तपश्चर्या केली आणि संस्कृत व अन्य पुस्तकांचा वेदांचा अभ्यास केला. आणि ह्यांची दिनचर्या काय होती
सकाळपासून दुपारपर्यंत गोदावरीच्या पाण्यात उभे राहून राम नामाचा जप करणे, मग दुपारी अभ्यास व वाचन, त्यानंतर गावात जाऊन भिक्षा मागून जेवण करणे आणि संध्याकाळी नाशिकला जाऊन कीर्तन व कथा ऐकणे. वयाच्या 24व्या वर्षी ह्यांना ज्ञानप्राप्ती झाली. मग ह्यांनी ह्यावेळी करुण काव्यरचना, ओव्या, अभंग, गुरुपद आणि अनेक ग्रंथांची रचना केली. आता लोक ह्यांना समर्थ रामदास म्हणायला लागले. दासबोध, मनाचे श्लोक, भीमरूपी, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती, सुखकर्ता दुःखहर्ता गणपतीची आरती ह्यांच्याद्वारेच रचित आहे. रामदासांनी संपूर्ण भारतखंडात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. हिमालयावरही गेले. काश्मीरमध्ये सिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांच्याशी यांची भेट झाली. हा सर्व प्रवास यांनी लोकांमध्ये अध्यात्म पुनर्संचित करण्यासाठी व हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी केला. या प्रवासादरम्यान रामदासांनी 700 ते 1100 मठांची स्थापना आणि मंदिर निर्माण करवले. तेव्हापासून लोक ह्यांना श्री स्वामी समर्थ रामदास असे म्हणायला लागले. सुरुवातीला दक्षिण महाराष्ट्रात त्यांनी 11 मारुतीची मंदिरेही बांधली होती. साताऱ्याजवळ चाफळच्या मंदिरात 1648च्या सुमारास ह्यांनी रामाच्या मूर्तीची स्थापना केली होती. आपल्या संपूर्ण प्रवासानंतर ते सज्जनगडावर आले आणि त्यांनी आपल्या रामाजवळ जाण्याची तिथी स्वतःच तय करून ठेवली होती. 13 जानेवारी 1681 मध्ये माघ कृष्ण पक्ष नवमीला 72 वर्षाचे आयुष्य जगून मग हे आपल्या रामाजवळ गेले, म्हणजे ह्यांचा निधन झाला. तंजोरहून आणलेली रामाची मूर्ती याच्या शेजारीच आराम करताना ते तारक मंत्र श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणत राहिले आणि ह्या दरम्यानी ह्यांचे 2 शिष्य अक्काबाई आणि उद्धव स्वामी यांची सेवा करीत होते. ह्यांच्या निधनानंतर तत्कालीन मराठा शासक संभाजी यांनी सज्जनगडावर रामदास समर्पित एक मंदिर बांधले आणि त्यांची समाधीही तिथेच आहे. तर असे समर्थ असणारे रामाचे दास आणि मठांचे स्वामी श्री समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथीला आपण रामदास नवमी असे म्हणतो. तर चला आपण दास नवमी भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी करू. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोधतो. भगव्या वस्त्रांचा संन्यासी योगी रामदास तो दास बोधतो. जय जय रघुवीर समर्थ.